नमस्कार मित्रांनो, मी मनीषा स्वप्नील कारे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। तर चला आता आज नागपंचमी, तर सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। तर चला आता मला पूजा वगैरे करायची आहे। चला मी आता पूजा करून घेते। आज माझे कपडे वगैरे सर्व लवकर धुवून झाले, कारण काल पावसामुळे मला खूप टाइम झाला होता कपडे धुण्यासाठी। तर आज काही नाही, पण आज ऊन पडलंय। आज लवकर धुतले तर ऊन पडलं, काल लेट धुतले तर काल पाऊस चालू होता। चला आता मला स्वयंपाकाची तयारी करायची आहे, कारण की नैवेद्यासाठी आमच्याकडे पुरण वगैरे घालता, त्यामुळे चला आता मी पुरण मी रस्सीसाठी सगळं साहित्य तयार करून घेतलंय। डाळ नाही घेतली कारण की पुरणाचं पाणी आहे, त्यामुळे। तर चला आता आज मम्मी नाही आहे घरी, पण त्यांना आहे सुट्टी, तर ते घरी होते। त्यांच्या मोबाईलवरती गाणे चालू होते, त्यामुळे मी व्हॉइसवर केलं आहे। मी पीठ गाळून घेते पुरणाच्या पोळ्या करण्यासाठी। मी रस्सीचं मिक्सरमधून काढून घेतलं, आता रस्सी करतीये। चला आता रस्सी बनवून घेते, त्यानंतर पुरणपोळ्या करायच्या आहे। व्हिडिओ थोडंच घेते। चला रस्सीला उकळी येईपर्यंत मी पुरणपोळ्या बनवून घेतल्या आहे। माझी शेवटची पोळी आहे। मी एकटीच आहे, त्यामुळे व्हिडिओ नाही घेत, कारण की ते झोपलेले होते। मम्मी पण नाही आहे घरी। तर चला आता मी पोळी लाटून घेते। मला बाकी राहिलेल्या पुरणाचे नैवेद्य बनवायचे अजून। माझा बाकी स्वयंपाक झालाय। सार, भात, भजे, कुरडई आवरून घेतलंय मी। तर चला आता पोळी भाजून घेते, नैवेद्य वगैरे करून भरून घेते, पूजा करायला जायला परत। मी वारुळाला आली आहे। इथं जास्त गवत असल्यामुळे मला चक्कर नाही मारता आला पाणी घेऊन, तर मी तिथंच वाहिलं। चला आता मी पूजा करून घेते। पूजेसाठी आणलेलं सगळं साहित्य वाहून घेतलं मी। नैवेद्य पण ठेवून दिले। चला आता जायचं घरी। घरी आल्यानंतर मी घरात पूजा करतीये। चला आता घरातल्या देवांना पूजा वगैरे करून घेऊ, नैवेद्य ठेवून देती। तोपर्यंत मम्मी येतील जेवण करायला। चला आता माझी पूजा वगैरे झाली। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।